सगळ्यात अगोदर गणेश जयंतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप बायकांना काय होतं की ऑफिसमुळे मोदक करायला वेळ मिळत नाही किंवा त्यांच्याजवळ वेळ नसतो. त्यामुळे आज अगदी सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्ही बिस्किट घ्यायचे. कोणतेही बिस्किट घेतले तरी चालेल. गुड डे घेतला तरी चालेल. मारीगोल्ड घेतला तरी चालेल. पण शक्यतो बिस्किटमध्ये थोडा गोडपणा असला पाहिजे असे बिस्किट घ्या. कारण आपण यात साखर नाही घालणार. त्यानंतर त्यात थोडं चॉकलेट सिरप घालायचं. हे बिस्किट पहिले मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. चॉकलेट सिरप घालून 1-1 चमचा दूध घालून असा मस्त घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. लक्षात असू द्या की दूध एकदम थोडे थोडे घालायचे, कारण आपण दूध जर जास्त घातले तर आपला हा गोळा पातळ होईल आणि आपले मोदक येणार नाही. थोडे काजू घेतले मी, ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. काजू यासाठी की मोदकाच्यामध्ये आपल्याला सारण टाकायचं थोडं म्हणून. तुम्ही काजू स्किप केले तरी चालतील. मुलांना आवडतात माझ्या म्हणून मी त्याची पावडर केली आणि ती त्यात घालणार. असा थोडे थोडे 1-1 चमचा दूध टाकून असा मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. दूध अगदी कमी कमी घाला. पुन्हा एकदा सांगते की चमच्याने दूध घाला, म्हणजे तुमचा हा गोळा अगदी मस्त घट्टसर मळला जाईल. नंतर हा गोळा मळल्यानंतर आपला जो मोदकाचा साचा असतो तो घ्यायचा. छोटा साचा घ्यायचा म्हणजे छान मोदक होतात आपले. मोठा साचा घेतला तर सारण खूप लागते, त्यामुळे साचा हा छोटा घ्यायचा. सगळी पद्धत अगदी तुमच्यासमोर दाखवली आहे मी. पहिले साचा घ्यायचा, त्यात आपण जो गोळा बनवला होता तो गोळा असा साईडला चिटकवून घ्यायचा. नंतर मी जी काजूची पावडर बनवली होती ती पावडर याच्या मध्यभागी टाकली. तुम्ही काजूची ही पावडर स्किप केली तरी चालेल. पूर्ण मोदकाच्या साच्यात पूर्ण हा बिस्किटचा बॅटर भरलं तरी चालेल. खूप मस्त मोदक होतात. लहान मुलांना खूप आवडतात, कारण बिस्किट तर हे लहान मुलांच्या आवडीचेच असतात. त्यामुळे गणपती बाप्पालासुद्धा हे मोदक खूप आवडतील. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी इझी निघतात. घड्याळाचे 5 मिनटंसुद्धा मी तुम्हाला खूप सांगितले. अगदी 3 ते 4 मिनटात हे मोदक होतात. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा. अशा छान छान नव्या नव्या रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल यूट्यूबला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामलासुद्धा माझे अनिता इंदोरकर किचन आणि रेसिपीज बाय अनिता हा माझा आयडी आहे. हे दोन्ही अकाउंटला नक्की फॉलो करा. प्रसाद झाल्यानंतर मंदिरात गेल्यानंतर जेव्हा मी प्रसाद सगळ्यांना वाटला तेव्हा सगळ्यांना खूप प्रसाद आवडला. लहान मुलांनीसुद्धा एकदम आवडीने मागून माझ्याकडनं मोदक घेतले आणि खाल्ले. त्यामुळे तुमच्या घरच्यांनासुद्धा हे मोदक खूप आवडतील. बघा, एकदा गणपती बाप्पाला खुश करा. असे मोदक गणपती बाप्पालासुद्धा खूप आवडतील. त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली तर पुन्हा एकदा सांगते, मला फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला नक्की विसरू नका. आपण भेटू पुन्हा अशा छान नव्या नव्या सोप्या रेसिपीज घेऊन. तोपर्यंत तुम्ही तुमच्यासुद्धा मुलांना असे बिस्किटचे मोदक खाऊ घालून खुश करा. चला तर मग लवकर भेटू आपण. मस्त खा, छान आनंदी राहा. गणपती बाप्पा मोरया.